मकर संक्रांत सणानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगबिरंगी फुलांची आरस, रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार, भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध, वानवसा करण्यासाठी महिला भाविकांची गर्दी. पंढरपूर दिनांक 14. प्रतिवर्षीप्रमाणे दिनांक 13 ते 15 जानेवारी या कालावधीत भोगी, मकर संक्रांत व किंक्रांत संपन्न होत असून या सणानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. येणाऱ्या भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. तसेच सर्व प्रथा व परंपरा पालन करून मंदिरात रंगबिरंगी फुलांची आरस करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. मंगळवारी दिनांक 14 जानेवारीला मकर संक्रांतीनिमित्त श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले. त्यामध्ये सोने मुकुट, वाक्या जोड, तोड जोड, तनवड जोड, जवेच्या माळा, तांबडी चिंचपेटी, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, जवमणी पदक, हायकोल, सरी, कंबरपट्टा, लक्ष्मीहार इत्यादी अलंकारांचा समावेश आहे. तसेच वर्षभरातील विविध सण उत्सवाच्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक व मनमोहक सजावट केली जाते. त्याप्रमाणे मकर संक्रांतीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगबिरंगी फुलांची आरस करण्यात आली आहे. त्यामध्ये गाभारा, चारखांबी, नामदेव पायरी येथील भाग सजावटीने आकर्षक व मनमोहक दिसत आहे. सदरची सजावट राहुल तामणे, पुणे यांनी सेवाभावी तत्वावर मोफत केली आहे. त्यासाठी 500 किलो लाल गोंडा, 500 किलो पिवळा गोंडा, 200 किलो शेवंती, 50 किलो गुलछडी, 50 किलो कामिनी व 100 किलो अस्टर फुलांचा तसेच वांगी, गाजर, कारले, वटाणा, पावटा, डबल बी, भोपळा, लाल पापडी, पांढरी पापडी इत्यादींचा वापर केला आहे. या सजावटीसाठी सुमारे 50 कामगारांनी परिश्रम घेतले.